नमस्कार नांदेडकर, नांदेड सिटी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। IIB करिअर इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचरच्या सौजन्याने आपण आज लोहा शहरामध्ये आलेलो आहोत। लोकांना विचारणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांना 5 वर्षांमध्ये कोणाला आमदार करायचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। हां, माझं नाव वसंत केरबा शिंदे, मंगरूळ, माजी सरपंच। ठीक आहे, येत्या आता मतदारसंघामध्ये 20 तारखेला इलेक्शन आहे, कोणाला आमदार करायचं? एकनाथ दादा पवारला। कसं काय? अहो, ते नवीन चेहरा हा जवळपास 25,000 लोकांना आपल्या लोहा कंधारमधल्या त्यांनी काम दिलं पुण्यामध्ये। काय दुसऱ्या काय गेला हे शिंदे साहेबाचं तुम्हाला सांगतो, सकाळी बोललं तर संध्याकाळी ध्यान राहणार त्याला कशाचं। काला देवा आपल्या आपल्या थोबाडीत मारल्यावर नाही त्या शिंदे साहेबाला मतदान देणं म्हणजे हां। बरं, विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? काहीच समाधानी नाही। आमच्या इथं आलते ते गारपीट झालती गेल्या वर्षी, ते काकडी त्यांनी धरली हातात आणि हिलपोरी हिला म्हणला त्या काकडीला, असा म्हणजे धजिया उडवणार आहे शेतकऱ्याची ते आमदार शिंदे साहेब। काय त्याला म्हणजे कष्ट करायचं त्याचं मोलच माहीत नाही, पैशाचा माज आहे त्याला काय। अजून काही जण आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बातचीत करूया। नमस्कार, मी सचिन पाटील कल्याणकर। बरं, येत्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक आहे। येत्या 20 तारखेला मतदान करायचं, कोणाला मतदान करणार आहे? आशाताई श्यामसर शिंदे सिटीलाच। आणि विरोधक म्हणतात ना, ते काम आहे विरोधक काम म्हणायचं। 2.5 वर्ष फक्त साहेबाला भेटलेत, 2.5 वर्ष फक्त साहेबाला भेटलेत, 2.5 वर्ष कोरोनात गेले। आणि तुम्हाला पण माहीत आहे विकास काय झाला आहे, विरोधकाचं काम आहे विकास म्हणणं। आणि ते एकनाथ पवार माहीत ना, त्याचं पुण्याला जा, महिन्याला 3,000 रुपये कटून घेते। विरोधकाचं कामाचं विरोधक करणं बरोबर ना? मग त्याच्यानं सांगायची गरज नाही, तुम्हाला पण पत्रकाराला सुद्धा माहीत आहे की विकास काय केला आहे, सांगायची गरज नाही। विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? समाधान आहे। तुम्ही आता पण विरोधकाला म्हणता यादी काढा, आम्ही यादीसुद्धा काढता आणि हे सुद्धा आमच्याकडे यादीसुद्धा आहे, काय काम केलं काय काम नाही केले। आणि आम्ही कट्टरातून कट सांगतात सगळं यादीसुद्धा आहे। कोणाला बोलायचं आहे, एकनाथ पवारसुद्धा म्हणाला हवं की काय यादी द्यायची, आम्ही यादी देऊ शकता कामाची। 2.5 वर्षाची, 2.5 वर्ष कोरोनात गेलेत आणि 2.5 वर्षात भेटलं आम्हाला। आणि लोक विरोधकाचं काम आहे हे न केलं नाही, हे केलं नाही, नवीन आलो लोकांचं काम आहे, आलेत नवीन भिजले। अहो, कामाची मतलब ध्यान असो की नसो, कामाची मतलब काम आलं ना, हे मतलब आहे बरोबर ना? हे आलो हे विसरलं, अहो आपलं कामाची गंध नाही। गेलं त्याला विरोधक म्हणलं नाही साहेबांना आमच्या, आलं त्याला या काय काम आहे हे करा, विरोधक कधी मानलं नाही। आणि आमचे विरोधक कोणी नाही, कळालं का? आमच्या देशमध्ये कोणी नाही। तुम्ही 2023ला आता 23ला तुम्हाला कळेल कोण विरोधक आहे कोण नाही, बरोबर ना? अजून काही जण आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बातचीत करूया। या नमस्कार, माझं नाव सुधाकर हरिभाऊ सातपुते आहे। त्या मतदारसंघात कोणाची हवं आहे? आशाताई श्यामसुंदर शिंदे, निशाणी सिटी। आता 20 तारखेला मतदान करायचं, कोणाला मतदान करायचं? आशाबाई श्यामसुंदर शिंदेला। कशामुळे? मी 5 वर्ष झालं शिंदे साहेबाचं काम बघतो। कोरोनाच्या काळामध्ये मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की जे लोक बाहेरगावी होते त्या प्रत्येक लोकांना साहेबांना पास अवेलेबल करून आपल्या मतदारसंघात आणलेत। तिथल्या वरिष्ठ कलेक्टरशी बोलून तिथं किट अवेलेबल केल्या। आता आपले इथले लमानी बांधव होते कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये मिरची तोडायला, टोटल त्या लमानी बांधवांना तिथं का व्यवस्था केली। काही लोक इथं आणलेत। माझ्या आडगाव म्हणून गाव आहे, माझ्या गावापाशी एक नाला आहे, त्या नाल्याचं काम साहेबांनी केलं आहे, मंजूर करून दिले, काम चालू होणार आहे। माझ्या गावात 2 बंधार दिलेत, नंतर दलित वस्ती टोटल दलित वस्ती काम केलेत। विषय राहिला आमचे आडगाव धानोरा हे रस्ता साहेबांना नवीन केलेला आहे। नवीन रस्ता आहे सावरगाव देऊळगाव चित्री सुभाषनगर, हे नवीन रस्ता साहेबांना केलेला आहे। बेररी ते रिसनगाव हे रस्ता प्लस तिथले पूल की जे पेंटिंग विषय होता, कमीत कमी 30-40 वर्ष झालं, ते साहेबांनी केला आहे। धावरीचा पूल केला आहे, रायवाडीचा पूल केला आहे। हे विषय एकदम जिवाळीचे होते, कारण थोडे पाऊस पडले की का नाही पाणी अडत होतं, पाणी जाऊ लागलं। दुसरी गोष्ट, खोटं बोलले नाहीत, कोणावर खोटा दाखल करा म्हणले नाहीत, भांडणं झाले समजून सांगून भांडणं केले, तर कोणाकडून 2 रुपये घेतले नाहीत। ह्याच्यासारखं काय कमिशन खाणारे आम्ही नाव का नाही, हे नोकरी लावली नोकरी, ह्याचा धंदा काय माहिती आहे का? लेबर कॉन्ट्रॅक्ट धंदा आहे। समोर कोण 10,000 घ्यायचे, 3,000 खिशात ठेवायचे, 8,000 घ्यायचे आणि मोठेपणा सांगायचे। एवढं जर प्रेम असतं लोहा कंधाराबद्दल 4.5 वर्षामध्ये एक कंपनी का आणली नाही? कंपनी आणायला काय आमदाराची गरज नसती, ते उद्योजक आहेत ना स्वतः, म्हणजे मी उद्योजक आहे। विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? 1001% समाधानाने येणारे आमदार आशाताई श्यामसुंदर शिंदे राहणार, याच्यात काहीच कुठली शंका नाही आहे। हवा मिवा। अजून काही जण आहेत, या इकडून या। काय नाव आपलं? राम पाटले कारेगावचे सरपंच आहे। आमचं दक्षिणमध्ये मतदारसंघ आहे। सध्या मतदारसंघामध्ये कोणाची हवं आहे? चिखलीकर साहेबाची कोणाला करायचं आमदार? चिखलीकर साहेबाला। कशामुळे?
भरपूर विकास करतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला कुठल्या कार्यकर्त्याचा नंबर असेल फोन उचलतात अर्ध्या रात्री, काही विषय नाही. आणि इथं आमदार होणार म्हणजे आमचे चिखलीकर साहेब होणार. आता बाकी येतात जातात ते काही विषय नाही. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? नाही नाही नाही, आम्ही तर दक्षिणमध्ये आहे, पण तरी पण समाधान नाही तिकडं, हे लोक सांगतात आम्हाला, काही विषय नाही. अजून काही जण आहेत आपल्यासोबत. या ना, या इकडून या. शेतकरी कुठून आहेत मामा? मी मौजे कारेगाव कृष्ण हरी मोरे. काय मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे सध्या? आज नांदेड मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? नांदेड कंधार लोहा मतदारसंघात आदरणीय चिखलीकर साहेबांचं आम्ही काम करत आहोत. आणि आदर्श खासदार साहेबांनी जे आम्हाला सगळं मदत दिलेली आहे, हळदीला भाव, कापसाला भाव, सगळ्याला विमा आणि सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे दिलेत, आदरणीय चिखलीकर साहेबांच्यामुळं आम्हाला मिळालेत. अशी आमची भावना आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला आम्ही सर्वजण लोहा कंधारचे मतदारसंघातले लोक सर्व साहेबाला मतदान करतात हेच मला माहीत आहे. कोणाला मतदान करायचं आपल्याला विस्तार? चिखलीकर साहेबाला. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? आम्ही नाही, अजिबात नाही. आम्हाला आमदार झाले आज ओळख नाही. श्यामसुंदर शिंदे साहेब आमदार झाले होते आणि गावात पुन्हा साहेबा आम्हाला भेटलेच नाहीत. आम्ही गेले की तुम्ही त्याचे माणसं आहेत, त्याचे माणसं आहेत असं म्हणून आम्हाला त्यांना अपमानित केलं. त्यामुळं आदरणीय आमचे नेते, आमचे लोकनेते, नांदेडचे शान आदरणीय प्रताप पाटराव चिखलीकर साहेबांना आम्ही बहुमतानं विजयी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहात. अजून काही जण आहेत आपल्यासोबत. या कोणाला यायचं? युवराज छत्रपती कदम. तर कोणाची हवा आहे सध्या मतदारसंघात? कोणाची हवा आहे? एकनाथ दादा पवार. बरं, आता मतदान करायची 20 तारखेला, कोणाला मतदान करणार? एकनाथ दादाला. कशामुळे एकनाथ दादा पवार? कारण एकनाथ दादामुळे आम्हाला लोहा कंधारमधून घराणेशाही संपवायची आहे. आणि एकनाथ दादाचा स्वभाव एकदम मनमोकळा आणि चांगला स्वभाव आहे. येत्या 5 वर्षाच्या विद्यमान आमदाराच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? कोण आहे ना, आमदाराची ओळख पण नाही ना आम्हाला. आमदाराची ओळख नाही आम्हाला स्वभाव नाही, विकास पण झाला नाही. बघा तुम्हाला विकास दाखवतो तुम्ही गावगाव नेऊन. अजून काही जण आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बातचीत करूया. बघा, एकानं बोला, काय अडचण? माझं नाव शिवाजी पाटील जाधव. कोणाची हवा आहे सध्या? एकनाथ दादा पवार. एकनाथ दादा पवार. दादाची कसं काय? 4 वर्षापासून त्याच्यासोबत राहतो. त्यानं खूप जणांवर प्रेम केलं. नवीन चेहरा हवा आहे आम्हाला. आता दाजीभाऊजीचं खूप वर्ष बघलं या, आता नवीन चेहरा म्हणून एकनाथ दादा पवारला आमची इच्छा आहे मतदान करायची. आणि त्यानं 4 वर्षाच्या काळामध्ये मस्त काम केलं. गरिबागुरीला पैसे देणं, कामं लावणं, आणि इथून पुढे त्यानं कामं बी चांगलं करतील हे आमचं म्हणणं. येत्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. कोणाला मतदान करणार? एकनाथ दादा पवार, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? नाही, तेच अजून आम्ही चेहरा पण बघला नाही. पहिल्या बारला आम्ही निवडून दिलं, पण त्याने आमच्या गावात एकही वेळेस आले नाहीत आणि त्याचा आम्ही चेहरा पण बघला नाही. अजून काही नाही मान्य नाही. काय नाव आहे? माझं नाव सुदर्शन गायकवाड. मी लोह्यातूनच आहे, हळदव गावात. मतदारसंघात कोणाची हवा आहे? आमच्या मतदारसंघामध्ये आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचं नाव भरपूर गाजत आहे आणि आम्ही सगळेजण व्यवसाय काय करतात? मी मेकॅनिकल आहे आणि ताईसाहेबांना प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला भरपूर मदत केलेली आहे आणि करत पण आहेत. त्यासाठी आम्हाला आशाताई श्यामसुंदर शिंदेच्या पाठीमागे थांबायचं आणि त्याला जितून द्यायचं. 20 तारखेला मतदान कोणाला करायचं? आम्ही आशाताई श्यामसुंदर शिंदे यांना मतदान करणार आहे. निशाणी आहे सिटी. 5 वर्षाच्या विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? हो, एकदम समाधानी आहोत. रोडचं काम झालेलं आहे, भरपूर असे काही कामं झालेले आहेत. आता ते कसं सगळ्याला ज्याच्या त्याच्या परीनं ज्याचा त्याचा नेता आवडत असते, पण आम्हाला आशाताईला निवडून द्यायचं. अजून काही जण आहेत आपल्यासोबत. काय नाव आपलं? ज्ञानेश्वर गोविंदराव वड. सध्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? एकनाथ दादा पवार. एकनाथ दादा पवार हे गरिबातले नेते आहेत. गरिबाची जाण असल्यामुळं प्रत्येक गरिबाच्या घरात जाऊन चहा वगैरे म्हणजे समजे गोष्टी गरिबाच्या आहेत दादाकडे. सध्या आता 20 तारखेला मतदान करायचं, कोणाला मतदान करायचं? एकनाथ दादा पवार. घराणीशाही आम्हाला संपवायची आहे. एकनाथ दादा पवारला निवडून द्यायचं. 5 वर्षाच्या विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? नाही, काय विकास केला? काय विकास केला दाखवा तुम्ही. 5 वर्षाखाली छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा 5 वर्षा मिळाली म्हणजे आता उद्घाटन केलं. हे कोणती गोष्ट आहे? ज्या दिवशी आचारसंहिता लागायच्या दिवशी 5 वाजता म्हणजे उद्घाटन करणं ही कोणती गोष्ट आहे? अजून काही जण आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बात मागे. या समोर या ना.
काय नाव आहे आपलं? काय नाव आहे आपलं? रेम कालू शेख. मतदारसंघात कोणाची हवा आहे? हा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? लोहा कंधार मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे सध्या? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे माननीय आमदार एकनाथ दादा पवार यांची हवा आहे. 20 तारखेला मतदान करायचे. कोणाला मतदान करायचं आपल्याला? आपल्या महाविकास आघाडीचे एकनाथ दादा पवारांना, हा महाविकास आघाडीचे एकनाथ दादा पवारांना करायची, मशाल पेटवायची. हां 5 वर्ष विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? नाही, समाधान काही नाही म्हणावं असे काही, तसं काही समाधान नाहीत. काही समाधान नाही. कशामुळे समाधान नाही? समाधान काही कामाचा विषयच नाही ना काही झालेली अशी, असं काही नाही. अजून काही जण आहेत आपल्यासोबत? माझं नाव प्रकाश रामराव थोरवट. प्रकाश रामराव थोरवट. मतदारसंघात कोणाची हवा आहे? सध्याच्याला एकनाथ दादा पवारांची हवा आहे. हां हां कशामुळे हवा आहे? चांगला माणूस आहे, काम करणार आहे, नवीन चेहरा आहे. लोहा कंधारच्या मतदारसंघासाठी गेले 4 वर्ष झालं तो गाव वस्ती तांडा फिरतोय गावागाव. त्यांना समस्या हे करून गेल्यात आणि आपल्या कर्मभूमीचे काहीतरी ऋण फेडण्यासाठी ते आलेले आहेत तिथं लोहा कंधारमध्ये. 20 तारखेला आपल्याला मतदान करायचे. कोणाला मतदान करायचं? एकनाथ दादा पवाराला. हां एकनाथ दादा पवाराशिवाय दुसरं कोणालाच मतदान नाही करायचं. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? नाही सर. का नाही सर? कारण का आता आमचं जे गाव आहे ते शेवटच्या नांदेड जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे. नांदेड जिल्ह्याच्या परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमा येतोय. परभणी जिल्हा पीक विमा येतोय. नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पीक विमा नाही आला, नुकसान भरपाई काहीच नाही आली. हां तर मग शेतकऱ्यासाठी काय करायचं? माल शेतीला मेल भाव नाहीत. कारण का शेतीतला माल तरी बाजारपेठेपर्यंत योग्य येण्यासाठी तरी रस्ते पाहिजे ना. गाव वस्त्या तांड्याकडे जाऊन बघा, आज बैलगाडीला सुद्धा आणता येत नाही असे रस्ते. मग काय विकास झाला आपल्या लोहा कंधारचा? तोच विकास आपल्याला कुठेतरी बदलायचा आहे. त्यासाठीच नवीन चेहरा आलेला आहे आपल्याकडे की लोहा कंधारचा हा विकास कायापालट करून टाकेल. का सगळ्यात महत्त्वाची समस्या काय? रस्ते, लाईट आणि पिण्याचे पाणी, आरोग्य, ह्या 4 सोयी जो कोणी करेल हां आणि तो फक्त करणार म्हणजे का एकनाथ दादा पवारच. का अजून काही जण आहेत? या समोर समोर या. थोडं साईडला बोलू द्या ना, मग येऊ द्या ना, तुम्ही साईडला व्हा थोडं. आपलं नाव तुळशीराम पांडुरंग लुंगारे. सध्या मतदारसंघात कोणाच्या हवा आहे? इकडल्या लोहा कंधारच्या मतदारसंघात आहे. लोहा कंधार मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? आमदार 20 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. एकनाथ दादा पवारच्या. कशामुळे एकनाथ दादा पवारची हवा आहे? एकनाथ दादा पवारच्या मतदारसंघात हा एकनाथ दादा नवीन चेहरा आहे. नवीन चेहरा असल्यामुळे आम्ही एकनाथ दादाला संपूर्ण गावामध्ये बैठक घेऊन टोटल मतदान करणार. जे ह्याच्या विरोधात आहेत ते 5 वर्ष आमदार होते, खासदार होते, ह्याच्या काही काळामध्ये हे रस्ता 10 वर्षापासून खड्डे आहेत, गुडघ्यात खाली. आत्ताही प्रतापला जाऊन दाखवा आणि सगळ्याला दाखवा की तालुक्याच्या खेड्याला दाखवा. सुनेगाव विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? नाही. कशामुळे नाही, सगळे खड्डेच खड्डे. गाडी चालित आहे ना, 1 किलोमीटरला 2 तास लागलेत. प्रताप पाटलाच्या काळामध्ये एकही खडा बुजलेला नाही. हा बुजिला नाही. येऊ का हे जे आमचे तुम्ही बोलला का? मला बोल द्या. येऊ का हे जे मतदार इथले नाहीत, जे बाजूला बोलालेत ते मतदार नाहीत. हे कारेगावचे मतदार आहेत, उत्तर मधले आहेत. ऐका हे कारेगावचे मतदार दुसऱ्याला घ्या. तुम्ही बोलूच नका. तुम्ही बोलू नका. तुम्ही गप्पा जागी पाया पडतो. राम पाटील तुम्ही बोलू नका की आम्ही बोलायला तुम्हाला विचारलं तुम्ही काय सांगा.
हे गोंधळ करणारे जे आहेत आमच्या मतदारसंघामध्ये नाहीत. ह्याची बाईट घ्यायची, ह्याला काही सांगू द्या, ह्याची बाईटची आहे की नाही. आमच्या इकडल्या मतदारसंघ नाहीत, हे कार्यगावचे आहेत, उत्तर मध्ये आहेत, त्याची बाईट दक्षिण मध्ये आहेत, हे आमच्याकडे नाहीत. साहेब खड्डे म्हणले तेवढे खडे बोला बोला साहेब, आम्ही मतदार आहोत, आमचं दुःख आम्ही सांगालो. आमचे मतदार आहोत, आम्हाला जे दुःख आहे ते सांगालो. दिलाच नाही ते. हवा कोणाची मतदारसंघामध्ये, हवा कोणाची? हवा शिट्टीची आहे, शिट्टीची आशाताई शिंदेची. विकास कामे केले त्याच्यामुळे आशाताई शिंदेला मतदान करणार लोक. हवा आशाताई शिंदेची आहे. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहेत का? समाधानी आहे, 100% समाधानी. पूर्ण कामं केले, तितका निधी आतापर्यंत कोणी आणला नाही. प्रत्येक म्हणजे कंधार तालुक्यामध्ये आतापर्यंतच्या काळामध्ये इतका निधी कोणी आणला नाही, श्यामसुंदर शिंदेने आणला. त्याच्यामुळं जनता समाधानी आहे आणि शिंदे साहेबाची हवा आहे. शिंदेबाई. अजून काही जण आहेत, या समोर या. साहेबराव बाबूराव हारगावकर. मतदारसंघामध्ये कोणाची हवा? सिटीची आहे, सिटी. कारण काय विकास कामं भरपूर झालेले आहेत. आतापर्यंत कधीच 70 वर्षामध्ये कामं झाले नाही, ते आता श्यामसुंदर शिंदेने कामं केलेले आहेत. काय वाटते कोण होईल आमदार? आशाताई शिंदे. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहेत? 100% समाधानी आहेत. समजे रोड झालेले आहेत, समजा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे, समजे कामं काही झालेले आहेत. कोण आहे? काय नाव आहे आपला? शेख असलम. कोणा सध्या हवा कोणाची आहे मतदारसंघात? एकनाथदादा पवार. कशामुळे? नवीन चेहरा पाहिजे. 25 वर्ष आपल्या लोहा तालुका कंधारमध्ये काहीच काम झालेलं नाही. हे घराणेशाही आपल्याला बंद करायची आहे, नवा चेहरा द्यायचा आहे. त्याच्यामुळे एकनाथदादा पवार 1 नंबरचं बटन आहे. या बटनासमोर सर्वांना मी आव्हान करतो की एकनाथदादा पवार यांना मत द्यावं. कारण की आपल्याला लोहा कंधार 25 वर्षामध्ये आपल्या लोहामध्ये कंधारमध्ये काहीही कोण्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या घराण्याशाहीनं या लोकांनी केलेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं तरी लोकांना जे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि लोकांमध्ये भांडणं लावण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीनं आणि महायुतीनं केलेलं आहे. यामुळं महाविकास आघाडीला इथून मुस्लिम समाजाचं 100% मत पडणार आहे. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहेत? विद्यमान आमदार जो 5 वर्षामध्ये काहीच काम झालेलं नाही, आमचं बी काम झालेलं नाही. यामुळं आम्ही जो आहे तमाम जनते जो आहे एकनाथदादा पवार यांच्या पाठीशी आहे. आणि 23 तारखेला येणाऱ्या 23 तारखेला एकनाथदादा पवार हे विजयी होतील. काय एकनाथदादाची दुसरी गाडी दिसतीये, ते काय विषय? ते एक डमी उमेदवार आहे, त्याचं काहीच नाही. ते चिखलीकरची जो आहे ते काय म्हणतात त्याला की त्यांचं हे आहे की दुसऱ्याला मतदान पडावं, हे यावं नाही, घराणेशाही समोर जावं, याच्यामुळं जो आहे ते दुसरे डमी उमेदवार उभे केलेलं आहे. आम्ही सगळ्या जनताला मी आव्हान करतो एकनाथदादा पवार यांना मतदान करावं. अजून काही जण आहेत या समोर. काय नाव आहे? गणेश बालाजी थोरवट. मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? सध्या एकनाथदादा पवार. बरं, कोणाला मतदान करायचं? आपल्याला मतदान कोणाला करायचं? एकनाथदादा पवार. 1 नंबरला बटन आहे, मशालचं हे चिन्ह आहे, त्यांना मतदान करणार. सर्व लोहा तालुका लोहा कंधारची जनताने ठरवलेलं आहे एकनाथदादा पवारला मतदान होणार आहे. सर्वांचं मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की एकनाथदादा पवार यांची दुसरी निशाणी आहे. काय विषय? एकनाथदादा पवारची एकच निशाणी, ओनली वन मशाल. हे डमी उमेदवार ह्यांना भीती वाटायला लागली आहे. एकनाथदादा पवारांची भीती वाटायला लागली आहे. ह्याच्यामुळं ह्यांनी डमी उमेदवार उभा केलेला आहे. यांना ह्यांच्या पायाखाली वाळू सरकत आहे. ह्यांनी दुसरं काहीच नाही, ह्याला फक्त भेव वाटायला सगळं. म्हणजे ह्यांना सगळी हे दहशत हे निर्माण करून आणि हे भीती वाटायला एकदम. म्हणजे ह्याची एकनाथदादा पवारांचं ह्या सर्वांना सध्या आव्हान आहे. एकमेव उमेदवार एकनाथदादा पवार. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहेत का? काहीच नाही. आमच्या गावाला आतापर्यंत त्यांनी एक वेळेस पण भेट दिलेली नाही.
आणि आतापर्यंत माझ्याकडं गाडी आहे, आतापर्यंत गाडी एक वर्षात एक गाडी भंगार होऊन गेली. एवढे खराब पद्धतीचे रस्ते आहेत आपल्या तालुक्यामध्ये. फक्त हे नॅशनल हायवे नितीन गडकरीने केलेले जर सोडले तर पूर्ण रस्ते एकदम बोगस आहेत. फक्त दाखवादाखवीचं काम आहे. आतापर्यंत आमच्या गावाला 40 वर्षापूर्वी डांबर झालं होतं, आता फक्त थुका पॉलिश केलेलं काम आहे, फक्त दुसरं काहीच नाही. अजून काही जण पाणी कुठं आलंय? मी संदीप पळो आशाताई शिंदे. कामं दिलेली आहेत, भरपूर कामं केलेली आहेत साहेबांना. स्वातंत्र्यापासून बघितलं तर माझ्या गावामध्ये अंगणवाडी नव्हती. स्वातंत्र्यापासून 10 वर्ष पडता पडेल चिखलीकर आमदार झाले, त्या काळामध्ये अंगणवाडी सुद्धा देऊ शकले नाहीत. आणि कामं नाहीत लोक म्हणतात. 5 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या काळात, 2.5 वर्ष तर कोरोनाच होता समजायलाच माहिती आहे, आणि 2.5 वर्षाच्या काळात 80 लाख रुपये. माझी ग्रामपंचायत आहे 7 सदस्याची आणि मतदान आहे 600 मतदानाच्या गावाला 80 लाख रुपये श्यामसुंदर शिंदे साहेबांनी 80 लाख रुपये दिले. लोक म्हणतात काम दिलं नाही. काम दिले असं नाही, 100% काम दिले. 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं. कोणाला मतदान करायचं? आशाताई श्यामसुंदर शिंदे. 3 नंबरला शिट्टी निशाणी आहे. त्या 3 नंबरच्या दुसरी एक गाडी फिरत आहे प्रचाराची, काय विषय आहे? नाही आता एक साहेब चिखलीकर साहेबाच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्याच्यामुळे ते डमी उमेदवार उभा करायलेत किंवा सांगायलेत. आणि काही कालांतरानं 19 तारखेला असंही सांगतात की आशाताई श्यामसुंदर शिंदे ह्या उमेदवारानं मला पाठिंबा दिला म्हणताना हे उमेदवार डमी उमेदवार आहे ह्याचं हे करून ते न सांगताल, पत्रकार परिषद घेऊन सांगताल, कसंही सांगताल की बा आशाताई शिंदेनं आम्हाला पाठिंबा दिला. ते उमेदवार म्हणजे हे 8 नंबरचा आशाताई शिंदे राहील. अजून काही जण आहेत आपल्यासोबत. या समोर मतदारसंघात कोणाच्या हवा आहे? सध्या 1 नंबरला एकनाथदादा पवारची आहे. सगळ्या तुम्ही कानाकोपऱ्यात कंधारला जा, लोह्याला जा, कुठल्याही तालुक्यात जरी गेलात असं एक गाव शिल्लक नाही की त्या गावामध्ये एकनाथदादाची हवा नाही आहे. कारण ॲक्च्युली ह्या दाजी भाऊजीच्या राजकारणाने आमच्या कंधार लोह्याला सगळं भकास करून टाकलं होतं. काय ते सुधारण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी सांगतो की एकनाथदादा पवार यांची मशाल पेटून आपला तालुका उज्ज्वल करण्यासाठी एकनाथदादाला भरघोस मताने विजय करावं ही मी ग्वाही देतो सगळ्यांना. आपल्याला येत्या 20 तारखेला मतदान करायचं. कोणाला मतदान करायचं? एकनाथदादा पवार शिवाय आता तर पर्याय राहिला नाही आहे. कारण सगळ्यांना देऊन बघलं. प्रताप पाटलाला 15 वर्ष आम्ही आमदार केलो, जिल्हा परिषद मेंबर केलो, खासदार पण केलोत. काय आणि त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही त्यांच्या भाऊजीला आमदार सुद्धा केलोत. पण दाजी जसा तसा भाऊजी बी निघाला आम्हाला. म्हणजे ढवळ्यापाशी पवळा बांधला, वाण नागरी तर गुण लागला. हे सरसकट असं झालेलं आहे. पण यावेळेस सगळ्या मतदारसंघांनी ठरवलेलं आहे, कोणी किती पैसा वाटला आणि काही जरी केलं तर यावेळेस मशाल पेटणार ही नक्की काळ्या दगडावरची रेष आहे. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? अहो काम पाहिजे की नाही समाधान राहायला? काम केल्यावर कोणी म्हणणार आहे? मी म्हणजे तुम्ही आम जनतेला कोणालाही विचारा, काम केल्यावर कोणी म्हणते? प्रामाणिकपणा हा आजही जनतेमध्ये आहे. काम केलं नाही तरच कोण काम म्हणणार आहे ना? नाही केल्यावर कोण म्हणणार आहे? काम काहीच नाही आहे, फक्त एवढं आहे बोल बच्चन मात्र आहेत, बाकी काही नाही. कामाचा विषयच काढून नका तुम्ही या मतदारसंघात. मतदारसंघात कोणाच्या व्हायचं? एकनाथदादा पवार. एकनाथदादा पवार 20 तारखेला मतदान. येणाऱ्या 20 तारखेला एकनाथदादा पवार हे सर्वसामान्य कुटुंबातून माणूस आहे. गरिबीतेला जाण आहे. मतदारसंघाची ही जी अवस्था केली आहे ही इतकी बेकार अवस्था केली. आमच्यासारखे तरुण युवा वर्ग 30-35 हजार बेकार आहेत. हे 17च्या उचलायचे आम्हाला लावले तर आम्ही कोणाचे नोकर नाहीत. हे म्हणतात आमची बापाची मालकी आहे, मक्तेदारी आहेत. हे हरामखोर लोक आहेत. ह्या हरामखोर लोकांना येणाऱ्या 20 तारखेला सर्वसामान्य जनता धडवला शिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकनाथ पवार यांना आम्ही छोट्या कुटुंबातले माणसं आहेत. छोट्या कुटुंबातून गेलेला माणूस पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी 25 वर्ष निर्वाळात येऊ शकतो. तिथल्या नगरपालिकेचा सभागृह नेता होऊ शकतो. तर इथं आल्याच्या नंतर त्या डोक्यातले जे विजन आहे त्याच्या डोक्यातले विजन ह्या लोहा कंधारच्या सर्व युवा पिढीला येणार आहेत. म्हणून एकनाथ पवारांना आम्ही निवडून देणार. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? कामच केलं नाही. काय समाधानाचं तुम्हाला काय सांगावं? कामच नाही, 0 काम आहेत त्यांचे. कामं काहीच नाहीत. फक्त नोटा वाटले, एका दिवसात ते आमदार झाले. मग त्यांनी कामं काहीच नाही. त्यांना वाटते की पैसे वाटावं आणि आम्ही ते आमदार व्हावं. पैशाच्या जोरावर ते आमदार झालेले आमदार आहेत. कामाची काहीच नाही त्यांच्याकडे. कोण आहे सर नेक्स्ट? सध्या मतदारसंघात कोणाच्या हवा आहे? एकनाथदादा पवार. एकनाथदादा पवार 20 तारखेला मतदान करायचं. एकनाथदादा पवार. एकनाथदादा पवार मशाल. कारण आहे एकनाथदादा मशाल करणार. एकनाथदादा पवारांना मतदान करायचं काय? राजकीय कौटुंबिक वारसा नसताना आपलं स्वतःचं अस्तित्व पिंपरी चिंचवड सारख्या सिटीमध्ये निर्माण केलं. असं नाही की बाबा घरी कोणी राजकारणामध्ये आहे की आधीच राजकीय पाठिंबा आहे. आणि पुण्यासारख्या पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय कौटुंबिक वारसा नसताना अस्तित्व निर्माण करणं काय सोपं नाही आहे.
आयत्या पिठावर तर रेगोट्या कोणी ओढते. तुमचा जर वडील आमदार असेल तर तुम्ही नगरसेवक सहज होऊ शकता, पण काही नसताना पुण्यामध्ये नगरसेवक होणं सोपी गोष्ट नाही. जर यांनी एवढं म्हणत असतील तर यांनी पुण्याला येऊन नगरसेवक होऊन दाखवा, काही प्रॉब्लेम नाही. पुण्याला जाऊन नगरसेवक होऊन दाखवा म्हणावं, काही प्रॉब्लेम नाही. तिथं कळलं नगरसेवक होणं काय असते. तो तर पुण्यासारख्या भोसरी विधानसभा जिथं आपण काम करायला जाऊन पोट भरायला जाऊन तिथं भोसरीसारखी विधानसभा लढून जास्त काय नाही 800 मतदान दादा पडलेलं आहे. जे सांगतात ना काहीच पडले नव्हते मतदान, रेकॉर्ड काढा म्हणावं 2014च्या विधानसभेचं आणि बघा म्हणावं दादाला किती मतदान आहेत. असं नाही की बाबा तिथं विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधान काय नाही. मला तर काही दिसलं नाही काम, मला काही दिसलं नाही. कशामुळे नाही? नाही मला तर काही काम दिसलं नाही. मला जास्त असं समाधानकारक जे विधानसभेमध्ये जे प्रश्न मांडले पाहिजेत गोरगरिबांचे, जे काय विधान आपल्या ह्याच्यामध्ये जे लोक आपला सभामध्ये पाठवला असतो त्याच्यावर समाधानकारक नाही लोक, म्हणून आता मशाल पेटणार. कोणाच्या हवं आहे मतदारसंघामध्ये? चिखलीकर साहेबांची. प्रताप पाटील चिखलीकर हे लोहा कंदारचा विकास करू शकतात. गेल्या 5 वर्षाखाली जे विद्यमान आमदार होते शिंदे साहेब, आतापर्यंत त्यांचा विकास काही झालेला नाहीये. कोणीही सांगावं त्यांनी काम काय केलेलं आहे. शिवाजी महाराजाचा पुतळा प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना बसविलेला आहे. पूर्ण बायपासचं काम चिखलीकर साहेबांच्या काळामध्ये झालेलं आहे, बीजेपीच्या काळामध्ये. आपल्याला 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं, कोणाला करायचं मतदान? राष्ट्रवादी काँग्रेस. फक्त प्रताप पाटील कोणत्याही पक्षात जाऊ द्या, चिखलीकर साहेबाला मतदान करायचं. मला असं आव्हान करायचं जनतेला, येत्या 20 तारखेला चिखलीकर साहेबाला मतदान करून त्यांचे हात बळकट करावे. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? मी सांगतो ना तुम्हाला, कोणते काम केले त्यांनी दाखवावे. या 5 वर्षामध्ये, गेल्या 5 वर्षामध्ये काय काम केले? एकच केले बा आपल्या याच्यामध्ये. त्या एकाच याच्यावर जोरावर होत नाहीये. अहो, चालू आमदार असताना तुम्हाला तिकीट कापून तुमच्या पत्नीला तिकीट देतात, म्हणजे हे तुम्हाला आता शोकांतिक गोष्ट आहे. त्याच्यामुळे चिखलीकर साहेबाला द्यावं. मतदारसंघात कोणाच्या हवं आहे? प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा चांगली पकड आहे. सर्वसामान्य माणसाला 24 तास उपलब्ध होणारा नेता आहे. एका फोनमध्ये कोण्याही सर्वसामान्य माणसाला जर त्यांनी फोन लावला तर त्याचं समाधान करतात, असा एकमेव नेता आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा हा जो पुतळा आहे त्यांच्याच काळात झालेला आहे. यानंतर बायपास टू बायपास सिमेंट रस्ता आहे, जे 36 कोटी रुपये खर्चून झालेला आहे, ते चिखलीकर साहेबाच्याच माध्यमातून झालेलं आहे. दवाखान्याची मंजुरी झालेली ती चिखलीकर साहेबाच्याच माध्यमातून झालेली आहे. आणि हा आपले राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना, लाडकी बहीण योजना, हे सगळ्या योजना आहेत त्या. 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं, कोणाला करायचं? आम्ही घड्याळला मतदान करणार, प्रतापराव पाटील चिखलीकर. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे, त्यांनी एक वेळ जर त्या माणसाला भेटले, त्यांना स्वतः जरी भेटले तर ते दुसऱ्या 2 तासाला जरी गेलं तर तुम्ही कोण म्हणून विचारतात. त्याच्यामुळे त्याचा मतदारसंघाचा विकासाच्या बाबतीत त्याचा काही विषयच येत नाही. एवढा इसरभोळा माणूस. आता हे आम्हीच केलेली चूक होती ती पण आता ते भरून काढण्याचा प्रयत्न चालू. कोणाची हवा आहे सध्या मतदारसंघात? प्रतापराव पाटील चिखलीकरची हवा आहे. कोणाला मतदान करायचं? प्रतापराव पाटील चिखलीकर. काय कारण आहे? कारण ह्या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये बरेचसे काही कामं चिखलीकर साहेबांच्या यांच्या हातावर झालेले. जो हा पुतळा दिसतो, हा पुतळा हे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या हातावर झालेला आहे. हा नांदेड ते लातूर या मार्गावर जायला, जे की आपल्याला नांदेडला जायचं म्हणलं तर कमीत कमी 1 ते 1.5 तास लागायचा, तो माणूस आता 15 ते 20 मिनिटात जात आहे. तर हे काम केवळ एकमेव जो असा कार्यकर्ता आणि जे कार्यकर्ते घेऊन चालणारा जे नेता आणि सगळ्या कार्यकर्त्याच्या अडचणीमध्ये जो नेता राहणारा नेता, सुखादुखामध्ये राहणारा नेता म्हणले तर तो प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आहे. अजून परत असं सांगावं वाटतं की हे सरकार म्हणत आहे लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे. लाडक्या बहीण योजनेचे 1,500 रुपये खात्यात पडत आहेत. तर हे सरकार सध्या विरोधात गेलं होतं आणि हे योजना बंद करा असं सांगितलं होतं. तर आता हे काय म्हणतात की आम्ही ह्या लाडक्या बहिणीला आम्ही 3,000 रुपये देऊ. जर हे सरकार
3,000 रुपये देतो म्हणत असाल तर 1,500 रुपये देताना हे सरकार दिवाळखोरीत गेला असं म्हणत असाल तर हे 3,000 रुपये कुठून देणार? विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? आम्ही कुणाला दोष देऊ शकत नाही, आम्ही म्हणायची गरज नाही. हे जनता आहे, जनता सांगणार आहे. येणाऱ्या 20 तारखेला माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या घड्याळी समोरील बटन दाबून सगळ्यांनी भरघोष मतांनी विजय करावं. अहो ह्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण साहेबांना 52,000 या मतांनी निवडून दिलं होतं, त्याच्यापेक्षा मी मायबाप जनतेला मी एवढं आवाहन करतो की जे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब एक खंबीर नेतृत्व असणारा माणूस आहे आणि तो माणूस म्हणजे लोहा कंधारमधील गोरगरिबाच्या जनतेच्या मायबापाच्या कामाचा माणूस आहे. अर्ध्या रात्री जरी फोन लावला तरी फोन उचलणारा माणूस आहे. अशा कार्यकर्त्याला तुम्ही लोहा कंधारचा आमदार करायला पाहिजे आणि केलं पाहिजे. कारण लोहा कंधार हे कुणाच्या हातात सोपवणं हे जनतेचं काम आहे आणि जनता हे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्याच हातात सोपवणार आहे. हे आणि येणाऱ्या 20 तारखेला 23 तारखेला प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनाच गुलाल लागणार आहे. या समोर आहे नेक्स्ट सामान्य मतदार म्हणून नाही दिली. काय कोणाची हवा आहे सध्या? प्रतापराव पाटील चिखलीकर. गाव कोणचं आहे आपलं? रायवाडी. अरे 20 तारखेला कोणाला मतदान करायचं? घडीला. काय कारण आहे घडीला करण्याचं? कारण 2004चं परिवर्तन येणार आहे. मागील 4 वर्ष 5 वर्ष बघितले लोकांचे, 10 वर्ष बघितले. रात्री अहोरात्री काम करणारा कार्यकर्ता प्रताप पाटील चिखलीकर. रात्री 12-1ला जरी कोण्या सर्वसामान्याने जरी फोन केला तरी उचलणारा व्यक्ती प्रताप पाटील चिखलीकर आहे. त्याच्यामुळं घड्याळी अशी विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? नाही, अजिबात नाही. का त्याला ओळखत नाही आमची. आज गेलं तर उद्यावर त्याची ओळख नाही आम्हाला. विद्यमान आमदाराला आज दिवसभर त्याच्यासोबत राहिलं तरी उद्या त्यांची ओळख कुठं आहेस म्हणतात. शत्रुघ्न सदाशिव वरपडे चिखलबुशी तालुका खंडाळा जिल्हा नांदेड. लोहा मतदारसंघामध्ये तुम्ही लोहा कंधार मतदारसंघामध्ये येत्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं. कोणाला करायचं मतदान? आता बघा हे नवीन चेहरा आहे एकनाथदादा पवार आणि याचं नेतृत्व चांगलं आहे. त्याने पुण्याची आशिया खंडातली नंबर 1 महानगरपालिका चालवलेली आहे. त्याने कारभार केलेला आहे आणि एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. ह्याला आम्ही म्हणजे सर्वांच्या उघड आम्ही त्याच्या पाठीमागे आहोत. आम्हाला मशालला धरायचे आणि मशालाच विजय करायचे. काय ते मतदारसंघामध्ये दुसरी गाडी फिरत आहे दुसऱ्या फिरू द्या. त्यानं प्रशासन सुद्धा त्यानं पागल करून टाकले बीजेपीवाल्यानं. कोणाची तक्रार घ्यायला तयार नाही, काय नाही. हो का तुम्हाला खोटं दाखवत आज नाही माझ्या पुरावे आहेत. नाही दाखवतो तुम्हाला नको त्याच्यावर. आता हे बघा किती तारखेचा अर्ज आहे? 23/4/2024. ह्याच्यावर अजूनही कोण्या प्रशासनानं ह्याच्यावर ॲक्शन घेतलेली नाही, काही नाही. प्रशासनाला सुद्धा यांनी विकत घेतलेले आहेत. त्यासाठी आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे. बीजेपीनं 10 वर्ष सहकार्य केलंय. याच्यात प्रशासन सुद्धा बिघडून टाकले. बरं, विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी? आज त्यानं समाधान हवं आम्ही त्याच्यावर. त्यानं काम केलंय. पण आता ताई उभं टाकली आंटीला आम्हाला मतदान वाया घालायचं नाही. आम्हाला एकनाथदादा शिंदे हे नवीन नेतृत्व भेटलंय. एकनाथदादा पवार नवीन नेतृत्व भेटलंय. ह्याला आम्ही प्रचंड मतानं विजय करू. बस एवढ्यात समाधान राहील मी. मी इथं लोह्यामध्ये. आपल्याला 20 तारखेला मतदान करायचं. कोणाला करायचं मतदान? आम्हाला मतदान करायचे विकासाला, आम्हाला मतदान करायचे प्रगतीला, आम्हाला मतदान करायचे अजितदादाच्या घडीला म्हणजेच प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना. मी एक सामान्य मतदार आहे. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? थोडंफार, कारण जी एवढी अपेक्षा होती त्यांच्या कामकाजाची तेवढी अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्यांनी काम केलं नाही असं म्हणत नाही मी, पण ते जेवढी पाहिजे होतं आम्हाला तेवढं झालं नाही. कोण काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? प्रतापराव पाटील चिखलीकर झाले पाहिजे. या कुठं राहता मग? माळाकुळे राहतो. येत्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं. कोणाला करायचं मतदान? विकासाला करायचं. एकनाथदादा पवार यांना करायचं. गेल्या 5 वर्षामध्ये या चालू आमदारांनी कुठलाही विकास केला नाही.
कुठं पाणी नाही, कुठं वीज नाही, कुठं रस्ते नाहीत, बेराळीसारख्या ठिकाणी नाला पूल नाही, अनेक ठिकाणी वाडेतंड्या घोटक्याला रस्ता नाही, बाळाकोळी मतदारसंघामध्ये वागदारला रस्ता नाही. त्यांनी कुठलंच काम केलं नाही, फक्त पैशाचं वाटप करणे आणि निवडून येणे आणि मुंबईला जाऊन बसणे, याशिवाय त्यांनी काहीच केलं नाही. सामान्य जनतेचं म्हणणं आहे की एकनाथदादा नवीन चेहरा आहे, एकनाथदादाला द्यावा. आदरणीय आमचे मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून हक्काची मागणी केली होती, पण अनेक जरांगे पाटलाचे निर्णय होते. पण जरांगे पाटलांनी निर्णय जो घेतला की घराघरात भांडणं नको, समाजासमाज भांडणं नको, 18 पगड जातीतील सर्व एकत्र येऊन एकोप्यानं नांदावं म्हणून त्यांनी ते निवडणुकीमधून उमेदवार मागे हेचलं. पण इथल्या काही मुकदमांनी मराठा समाजाला विकायचं काम केलं आणि सगळ्या मराठा समाजाला वेटिंग धरून पैसे चार घेऊन मराठा समाजाला विकायचं काम केलं. पण मराठा समाज त्यांच्या मागं नाही जाणार हे आदरणीय एकनाथदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर भरोसा देऊन, आदरणीय एकनाथदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळं आदरणीय एकनाथदादा पवार यांची निशाणी मशाल आहे. यांनाच मराठा समाज विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण पाठीमागे जाणार नाही. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी अजिबात नाही. माझ्या गावामध्ये 10 रुपयाचा निधी नाही, माझ्या सर्कलमध्ये 10 रुपयाचा निधी नाही. आमदारांनी कुठलंच काम केलं नाही, फक्त पैसा देणे आणि मुंबईला निघून जाणे. मराठा समाज एका माणसानं गद्दार झालं म्हणून मराठा समाज गद्दार होणार नाही, या भगव्या दस्तीला गद्दार होणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला गद्दार होणार नाही. आदरणीय एकनाथदादा पवार यांचाच विजय होणार आहे. या नेक्स्ट अजून काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय नाव आहे आपलं? पांडुरंग पवार. कोणाची हवा आहे मतदारसंघात? एकनाथदादा पवार. कोणाला करायचं मतदान? एकनाथ पवारला. काय कारण आहे? माणूस चांगला आहे, गरीब माणूस जनतेतून निवडायचा आपल्याला माणूस चांगला आहे. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहेत का? नाही समाधानी. काय कारण? काय कारण चित्री जाणवणार रस्ता आज 5 वर्षापासून होत आहे. मी 5-7 पेपरला तुमच्या बातम्या दिल्या, तरी आम्ही आमदार साहेबांनी हे घेतलं नाही. देऊळगाव चित्री रस्त्याची काय अवस्था आहे आज जाऊन बघा तुम्ही. मी स्वतः 7-8 पेपरला बातम्या, TV 9ला बातमी दिली होती मी स्वतः. तेव्हा तर मी कोणा पक्षाचा सुद्धा नव्हतो. आता आमदार साहेब आपले नवीन आमदार होणार आहेत, एकनाथ पवार यांच्या पाठीमागे आहे मी. नेक्स्ट डिलक्स फर्निचर आहे सौजन्याने आपण डोळा कार्यक्रम घेत होतो, आता संपवायचा. काय बोलायचं? एका मिनिटात मी सामान्य शेतकरी आहे, मनोहर गाडेकर धावरी. मला आम्हाला मतदान करायचे ते मोदीला जाऊन विचारून यावं लागेल. मी छोटा होतो तेव्हापासून मोदीला मतदान देऊन आम्ही बुडगे मोडून घेतले आमचे. मोदी साहेबांना छोट्या छोट्या राज्यामध्ये येऊन फोडाफोडी करून असं नाच करू नये आणि उद्धव ठाकरे साहेबाला नकली म्हणून एवढ्या मोठ्या माणसानं छोटं होऊ नये. आमचा मोदी साहेबाला आम्ही मोठं केलं, मोदी साहेबाला आम्ही मतदान दिलं. मोदी साहेबांना असे छोट्या छोट्या राजकारणात येऊन एखाद्याच्या पक्ष फोडून नकली शिवसेना म्हणून असं अपमान करू नये. जोपर्यंत जनतेतून आमदार होणार, आपला मुख्यमंत्री होणार नाही शिंदेसाहेब, तोपर्यंत आम्ही शिंदेसाहेबाला मान्यच करीत नाही मुख्यमंत्री महाराष्ट्राचा. 540 गद्दार लोक घेऊन सुरतला जाणं, इकडं तिकडं घेऊन जाणं, आम्ही निवडून दिले शिवसैनिक म्हणून आणि त्याने आमदार फोडून नेलेले. आम्हाला हे अजिबात राजकारण पटलं नाही. माझे डोळे गेले 5 वर्ष राजकारण बघून हे फोडाफोडीचं राजकारण शेतकऱ्याला अजिबात मान्य नाही. आणि जे आमदार निवडून येतील, जे मुख्यमंत्री सगळ्या आमदारातून होईल, ते विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहेत. आम्हाला त्या आमदाराची ओळखच नाही, आतापर्यंत ते आमदार बघितला नाही आम्ही, आणि ते आम्हाला आमदाराशी संपर्क नाही. आणि ते मुंबई पुणे चालू आहे त्याचं राजकारण. आम्ही त्या आमदारावर काही बोलू शकत नाही. आणि त्यांनी कुठं काम केले ते का आम्हालाही माहीत नाही. पण आम्हाला जे राग आहे फक्त मोदी साहेबांना, एवढ्या मोठ्या माणसानं, आम्ही बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून कार्यकर्ता आहे मी. बाळासाहेबांच्या काळामध्ये मोदी साहेबाला जे काय मदत केली आम्ही, आता आमच्या छोट्या गावचा कार्यकर्ता आहे मी. लोह्यामध्ये किती भाजप होतं आम्हालाही माहीत आहे. जो बाळासाहेबांनाच आम्हाला शिकेले की भाजपला मोठं करा, मतदान करा. तर या बाळासाहेबाच्या शिवसैनिकाला नकली म्हणून मोदी साहेबांनी एवढ्या छोट्या राजकारणात छोट्या राजकारणात येऊ नये आमचं म्हणणंही आहे. आणि हिंदू म्हणून आम्हाला सगळे हिंदूच आहेत, आम्ही काही भांडणं लावून देऊ नये इकडं. आणि आम्हाला आम्ही शिंदेसाहेबाचेच कार्यकर्ते होते पहिला. आम्ही शिंदेसाहेबांना असं 40 आमदार घेऊन मुख्यमंत्री होऊन आम्हाला हे असला मुख्यमंत्री मान्य नाही. जो जनतेतून निवडून येईल मुख्यमंत्री मनानं, सगळे मतदान देतील आमदार, ते मुख्यमंत्री मान्य आहे आम्हाला. आणि उद्धव साहेबाला नकली म्हणून मोदी साहेबांना नुकसान करून हाताने घेतलेलं आहे. सध्या मतदारसंघात कोणाची हवा आहे? सध्या मतदारसंघामध्ये विकास पुरुष एकनाथदादा पवार
मशालीच्या चिन्हावर जे लढवत आहेत निवडणूक त्यांची हवा आहे. तर सध्या मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की ते दुसरी गाडी प्रचाराची फिरत आहे, काय प्रकार आहे? आता हा राजकारणाचा पार्ट आहे. कोणी कुठले पत्ते ओपन करतील, पण ओरिजिनल पत्ता तो ओरिजिनल एकनाथदादा पवारच आहे. आता मी बऱ्याच जणांच्या बाईट ऐकल्या की त्यांचा इन्कम सोर्स असा आहे, त्यांचं कमिशन असं आहे. सगळी जनता ओळखून आहे की कोण काय विकतं आणि कोण काय पिकवतं आणि कोण कुठल्या जनतेला देशोधडीला लावतं. जर कोणी काम देऊन जर त्याचा पालनपोषण करत असेल तर आपण त्याच्या इन्कम सोर्सवर न बोलता त्याचे दुसरे पण इन्कम सोर्स आहे त्याचा पण त्यांना दुसऱ्यांनी बघून घ्यावं की काय काय इन्कम सोर्स आहे, किती लोकांना रोजगार दिलेला आहे. ठीक आहे, काही आपल्या कर्तृत्वामुळं इथून पाठीमागलच्या राजकारणामुळं ह्या तालुका लोहा कंधारमध्ये काही इथं MIDC असूनसुद्धा बरेच प्रोजेक्ट इथं तयार का नाही झाले. जर कोणी त्या अँगलनी ह्या तालुक्यामध्ये काम करत असेल, इथं कच्चा माल म्हणून आपल्याकडे हळद आहे, कापूस आहे, न झाड लावता आपल्याला सीताफळ मिळतात. सीताफळावर सुद्धा कित्येक मोठमोठे प्रोजेक्ट झालेले आहेत. असं त्या माणसाचं व्हिजन घेऊन तो माणूस या तालुक्यामध्ये उतरलेला आहे. तर त्याला काहीतरी डॅमेज करण्यासाठी त्याच्या इन्कम सोर्सवर कोणी बोलत असतील तर कुणाचे काय इन्कम आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे, सांगायची काही गरज नाही. बरं, विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहोत? हे बघा, गेल्या 5 वर्षामध्ये मला कोण आमदार आहे, गेल्या 5 वर्षातच नाही तर गेल्या 20-25 वर्षामध्ये कोणा राज्य केलंय या तालुक्यावर हेच आम्हाला माहिती नाही आहे. पण आम्ही जे 15-20 वर्षापूर्वी हा तालुका सोडला त्यावेळेसची त्या तालुक्याची परिस्थिती आणि आजची परिस्थिती, आज आपण कित्येक पटीनं पुढं चाललोत. जे कुठं चाललंय आणि आपण आहे त्याच ठिकाणी. आपल्या लोहा शहरातला एक रोड जर सोडला तर बाजूला गेलं तर घाणीचं साम्राज्य आहे. हे 25 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी तेच होतं, आजही तेच दिसून येतंय. मग विकास झाला कुठं? जर विकास झालाच असेल, ज्यांनी 15-20 वर्षे ह्या तालुक्यावर राज्य केलं त्यांना मतं मागण्याची गरजच का पडते? हाच माझा खरा प्रश्न आहे. आमदार कोण आहे हे सांगण्यापेक्षा त्याचा विकासच सांगतोय की तो कोण आहे. या बोलता काय माझा विषय IIB करिअर इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचरच्या सौजन्याने आज आपण लोहा शहरामध्ये जनतेचा कौल घेतला.